श्री स्वामी समर्थ. चतुर्मास. 4 महिन्यात कोणते कार्य करावे, कोणते नको. चतुर्मासात काय खाणे टाळावे. चतुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वपूर्ण आहे. या दिवसांमध्ये मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे. चतुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य, गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र, दर्भजल सेवन करावे. पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एक भुक्त म्हणजे एकदाच जेवावे. चतुर्मास्य उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे. देवी तुलसी, पूजनीय योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चतुर्मासात लक्ष प्रदक्षिणा व्रत करावे. शंकराला लक्ष बिल्वार्चन करावे. विष्णूला लक्ष तुलसी अर्चन करावे. गणेशाला लक्ष दुर्वार्चन करावे. सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घदान करावे. देवीला रोज कुंकुमार्चन करावे. श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन करावे. चतुर्मासात असे विविध अर्चन प्रकार करता येतात. रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार करा. नित्य अभिषेक करावा. तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितले आहे. चतुर्मासात कोणतेही मंगल कार्य करू नये. काही अडचणींच्या प्रसंगात कालसुसंगत शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे. पलंगावर झोपू नये. मत्स्य, मांस तसे कधीच खाऊ नये, पण किमान चतुर्मासात तरी खाऊ नये. कांदा, मुळा, वांगे, लसूण हे पदार्थही खाऊ नये. चतुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात तर आषाढ महिन्याच्या उत्तरार्धाआधीचे 4 दिवस म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून चतुर्मासास प्रारंभ होतो. या एकादशीपासून एकादशी व्रत सुरू करावे. कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चतुर्मास्य एकादशी व्रत करावे. त्यानंतरच्या पुढील 4 महिन्यांना चतुर्मास किंवा चातुर्यमास नावाने ओळखले जाते. चतुर्लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असा याचा शब्दशः अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणामुळे या 4 महिन्यात भारतभर संत महात्मे ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये कडक उपवास करतात. काही जण तप जप करतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे 4 महिने सत्कारणी लावतात. या 4 महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा, चुकांचा साध्य करणे गरजेचे आहे. या चुका सुधारून यातून आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल. यंदा 5 मास आहेत. 1. आषाढ शुक्ल एकादशी. हिला देवयानी एकादशीसुद्धा म्हणतात. या एकादशीला देव झोपतात ही श्रद्धा आहे. विठू माऊलींच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा, तुकाराम आदी सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीत होते आणि चतुर्मास्य प्रवचन, कीर्तन, भजनाचा जागर सुरू होतो. 2. गुरुपौर्णिमा. आपले सर्व धर्मकार्य सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या चरणाशी लीन होऊन त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करायची असते. म्हणून सद्गुरूंची पूजा अर्चना करतात. या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्यांचे परम कर्तव्य आहे. चतुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठन यावर भर द्या. नियमांचे पालन करा. 3. श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार उपासना. रविवार आदित्य राणूबाईचे व्रत करा. सूर्यनारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते.
सोमवार भगवान शंकराच्या पूजेचे महत्त्व आहे. मंगळवार विवाहानंतर श्रावणातील पहिल्या मंगळवारपासून पुढील 5 वर्षे श्रावणात प्रत्येक मंगळवारी शिवमंगला गौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेने केले पाहिजे. बुधवार गुरुवार बुध बृहस्पतीचे पूजन द्वार धन धान्य भंडार या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून करावे. शुक्रवार षष्ठी देवी जराजीवंतिका पूजन गूळ फुटाणे दूध यांचा नैवेद्य अर्पण करून केले जाते. शनिवार अश्वस्थ नारायण भगवान नृसिंह श्री हनुमान यांचे पूजन करावे. या दिवशी बटुभोजनाचे महत्त्व सांगितलेले आहे.